आपण काय करूयात संख्या संख्या प्रकार समजून घेऊयात। यातला प्रकार आहे पूर्णांक संख्या। पूर्णांक संख्या समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला काय आहे काही महत्त्वाचे घटक माहिती असणं गरजेचे आहे किंवा नेमकं पूर्णांक संख्येवर सर तुम्ही डायरेक्ट पूर्णांक संख्येवर कसे काय आले तर त्यासाठी आपण हा जो काही प्रकार आहे हा प्रकार आपल्याला समजून घेण्या प्रकारच्या ठिकाणी 3, 4, 5 प्रकार मी लिहिले संख्येचे। तर संख्या म्हणजे काय तर कोणत्याही वस्तू किंवा कोणत्याही बाबी किती आहेत त्याची क्वांटिटी किती आहे किंवा क्वालिटी किती आहे क्वांटिटी किती आहे त्यांचं किती प्रमाणात ते आहेत हे सांगण्यासाठी ज्या अंकाचा वापर करतो त्याला संख्या असं म्हणतात। या ठिकाणी संख्या असं म्हटलं जातं जसे की या ठिकाणी आपण आता खडू घेतले ते या ठिकाणी खडू घेतले काय घेतले खडू घेतले खडूच्यात भरपूर तुकडे आहेत। हे किती तुकडे आहेत हे तुकडे मोजावं लागतील मोजल्यानंतर त्याला अंकाच्या रूपात द्यावं लागेल आणि ते जे अंक असतात त्यालाच आपण काय म्हणतो संख्या असं म्हणतो। म्हणजे कोणत्याही वस्तू ज्या वेळेला मोजण्यासाठी किंवा त्या किती आहे हे सांगण्यासाठी ज्या अंकाचा वापर करतो त्याला संख्या असं म्हणायचं मोजण्यासाठी। आणि मोजण्यासाठी म्हणजे काय आहे आता निसर्गातील अनेक वस्तू आहे नैसर्गिक आहे सर्व निसर्गाशी संबंधित आहोत आपण मग निसर्गातील असलेल्या म्हणजे किंवा मग परिसरातील असलेल्या सर्व वस्तू बाबी सजीव निर्जीव जे असतील ते मोजण्यासाठी ज्या अंकाचा वापर करतो निसर्गातील बरं म्हटलं मी ज्या अंकाचा वापर करतो कशासाठी मोजण्यासाठी निसर्गातील पण म्हटलं मी आणि मोजण्यासाठी सुद्धा म्हटलेलं आहे म्हणून या ठिकाणी तिला मोज संख्या सुद्धा म्हटले गेले मोजण्यासाठी म्हणून मोज संख्या किंवा त्याला नैसर्गिक संख्या असं म्हणतात। नैसर्गिक संख्या असं म्हटलं जातं कारण निसर्गातील आहे प्रत्येक वस्तूची सुरुवात ही काहीतरी एकापासूनच होईल ना शून्यापासून शून्य म्हटलं तर काहीच नाही असं होणार आहे म्हणून निसर्गातील म्हणजे निसर्गातील असलेल्या या ठिकाणी काय व्याख्या घेतली निसर्गातील वस्तू मोजण्यासाठी ज्या संख्येचा वापर होतो त्यास काय म्हणायचं या ठिकाणी मोज संख्या म्हणा किंवा मग त्यालाच काय म्हणा नैसर्गिक संख्या म्हणा। आणि कोणत्याही सर्वात लहानातला नैसर्गिक संख्या जर कोणती असेल तर ती आहे एक कारण संख्येची सुरुवात ही एकापासून मग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 तुम्हाला जेवढं मोजता येईल तिथपर्यंत मोजू शकता कारण संख्या ह्या कधीच संपत नाही संख्या ह्या अनंत आहे म्हणून मग मोज संख्या किंवा नैसर्गिक संख्या ह्या अनंत आहेत न संपणाऱ्या आहेत। नैसर्गिक संख्येतील सर्वात लहान संख्या जी असते ती कोणची आहे एक आहे कोणची आहे मोठ्यात मोठी संख्या सांगता येते का नाही मोठ्यात मोठी संख्या सांगता येत नाही। मग निसर्गातील असलेल्या सर्व वस्तू घटना बाबी मोजण्यासाठी ज्या अंकांचा वापर होतो त्या अंकाला मोज संख्या किंवा नैसर्गिक संख्या असं म्हणायचे फिक्स आपल्या डोक्यात ठेवायचे। त्यानंतर आता पूर्ण संख्या आता काय म्हटलं शून्य आणि सर्व नैसर्गिक संख्या मिळून तयार झालेल्या संख्ये समूहास पूर्ण संख्या असं म्हणतात। काय म्हटले यांनी पूर्ण संख्या नेमकं काय आहे कारण सर्व जे काही अंक आहे आता या अंकांना समजा पुढे घेतला आपण 1 4 घेतले 5 घेतले 6 घेतले 7 घेतले 8 घेतले आणि 9 घेतले ठीक आहे पूर्ण 1 ते 9 पर्यंतचे अंक आहे ठीक आहे एवढ्या अंकाचा शोध लागला 1 ते 9 पर्यंतच्या अंकाचा परंतु मग 10 नंबरचा आपण जो अंक म्हटला गेलेला आहे तो अंक जो झालेला आपले 1 आणि 0 झालेला आहे आपण काय म्हणतो 1 तर ऑलरेडी आहे ना 1 ऑलरेडी नाही का आपण समजा 30 लिहिलं किंवा 40 लिहिलं मग त्यात प्रत्येकाच्या पुढे काय लिहावं लागतंय 0 प्रत्येकाच्या पुढे काय लिहावं लागतंय 0 मग जेव्हा 0 म्हणजे काय काही नाही 0 म्हणजे काय काहीच नाही म्हणजे कन्सेप्ट कशी तयार झाली अरे बाबा ठीक आहे माझ्याकडे 5 रुपये होते मी माझ्या खिशातले 5 रुपये तुला देऊन टाकले मग तुझ्याकडे किती रुपये राहिले काही राहिले का मग काही राहिलं नसेल मग हे जर दाखवायचं असेल काहीच राहिलं नाही हे जर दाखवायचं असेल तर 0 या अंकाचा जो काय आहे 0 या अंकाचा शोध लागला कोणत्या अंकाचा शोध लागला 0 ज्यावेळेस काहीच नाही किंवा माझ्याकडे 1 लाख रुपये होते आणि ती मी गावाला जात असताना माझी बॅग 1 लाख रुपयाची बॅग हरवली माझ्याजवळ किती रुपये राहिले
काहीच नाही राहिले, काहीच राहिलं नाही, म्हणून त्या ठिकाणी जे आहे काहीच नाही, मग त्या ठिकाणी त्याचा जो वापर आहे, त्याचा वापर जो आहे तो वापर आपण शून्य, काहीच नाही सांगण्यासाठी शून्य हा अंक वापरला गेला, तर शून्याला काही अर्थ नाही आणि शून्याला खूप काही अर्थ आहे. कारण काही अर्थ नाही म्हटल्यानंतर माझ्या खिशात काहीच नाही म्हटल्यानंतर काही अर्थ नाही, परंतु मी फक्त या ठिकाणी एक घेतला आणि एका समोर होता नुसता एकच आहे, एकाच्या पुढे फक्त एक शून्य ठेवलं तर तो किती होतो लगेच 10, म्हणजे डायरेक्ट 10 पटीने वाढते. शून्य म्हणजे कम्प्लीट त्याच्या पटीत वाढवण्याचा अर्थ आहे, बोलले गेले लक्षात ठेवा. एक शून्य दिला म्हणजे ती जी संख्या आहे तिच्या तेवढ्या पटीत तो अंक वाढतो. पुन्हा याच्यावर पुन्हा एक शून्य ठेवलं मी, आता 100 झाले, 10 नोटा वाढल्या तेवढ्या. पुन्हा शून्य ठेवलं या ठिकाणी 1000 झाले, पुन्हा त्यात 10 नोटा वाढल्या. शून्य देणं म्हणजे त्याची तेवढीच पट, ती जी संख्या आहे ती संख्या तेवढ्याच पटीने ती वाढणे, शून्याचा एवढा अर्थ आहे. परंतु ते शून्य जे आहे ते संख्येच्या उजव्या साईडला दिल्यानंतर त्याचं महत्व आहे. संख्येच्या कोणत्या साईडला? उजव्या साईडला. आता हेच शून्य जर आपण डाव्या साईडला ठेवत राहिलो तर गणितीय रूपामध्ये या शून्याला काहीही अर्थ उरत नाही, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. लक्षात ठेव. मग काय झालं, ज्यावेळेस काही नाही, संख्या तर पूर्ण झाली नाही, संख्येचा शोध लागलाय आपला 1 ते 9 पर्यंत संख्या शोध लागला, इथपर्यंत झाला. अरे परंतु काहीच नाही ना, हे दाखवता लागेलच, काहीतरी कमी होणार आहे, काहीतरी जास्त होणार आहे. मग कमी झालेला कशाने दाखवायचं, तर शून्य ना. म्हणून मग काय झालं, किंवा शून्य आणि सर्व नैसर्गिक संख्या सुरुवात आपण बघितले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अनंत अशा, बरोबर आहे, अशा अनंत. मग शून्य, मग त्याच्यामध्ये काय झालं, सुरुवात झाली शून्याची. कशी सुरुवात झाली? शून्य टाकल्यानंतरच नैसर्गिक संख्या किंवा पूर्ण संख्या किंवा मोज संख्या, नैसर्गिक संख्यालाच मोज संख्या असं म्हटलं जाते, आणि त्यात पूर्ण संख्या शून्य टाकल्यानंतरच पूर्ण संख्येची काही गोळाबेरीज आहे, जगातील सर्व आकड्याची आकडा मोड जी आहे किंवा आकडे मोड जी आहे ती कम्प्लिटली एवढ्या अंकात होती. लक्षात ठेव, एवढ्या म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 0, 10 म्हणणार नाही आपण, 0. ह्या एवढ्या 10 अंकांना आपण एकत्र केल्यानंतर जगातील किती अब्जाधीश घ्या, बिलियन घ्या, ट्रिलियन घ्या किंवा काही किती घ्या, याच्या व्यतिरिक्त वेगळे अंक नसणार नाही. लक्षात ठेवा. म्हणून काय म्हटलंय, पूर्ण संख्या शून्य आणि सर्व नैसर्गिक संख्या मिळून तयार झालेला जो संख्याचा समूह असेल त्या संख्या समूहाला काय म्हणायचंय, पूर्ण संख्या समूह. लक्षात येईल. मग त्याचं उदाहरण या ठिकाणी जे आहे, मग सर्वात लहान पूर्ण संख्या कोणची, मग 0. पूर्ण संख्येची सुरुवातच शून्यापासून. नैसर्गिक संख्येची सुरुवात झाली 1 पासून. पूर्ण संख्येची सुरुवात झाली 0. 0 1 2 3 4 5 6 7 8 अनंत येत्या, त्याही अनंत. या दोन संख्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या. नैसर्गिक संख्येची सुरुवात 1, पूर्ण संख्येची सुरुवात 0. मी पूर्ण 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 म्हणतो, लक्षात ठेवा, पूर्ण 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 म्हणतो, कारण याच्यानंतर पूर्ण संख्या येणार आहे, पूर्णांक येणार आहे, फक्त काळा येणार आहे, वरती एक 0 येणार आहे. त्याच्यामुळे पूर्ण 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 म्हटलं, यामुळे लक्षात ठेवा. पूर्ण संख्येची सुरुवात 0 पासून 0 1 2 3 4 5 6. ओके, चालेल. त्यानंतर मग आता ऋण संख्या, बरोबर आहे. ऋण संख्या तुम्हाला माहिती, ऋण म्हणजे तुम्हाला माहिती, मी समजून घ्या, मी काय केलं, करणला दिले 100 रुपये. किती रुपये दिले? 100 रुपये दिले. मग 100 रुपये दिले, मग करणला म्हणलं बा 75 रुपयाचं काय करून घे तू, दूध आण. 100 रुपयात ना 75 रुपयाचं दूध आण. मग त्याजवळ काहीतरी राहतील ना शिल्लक, काहीतरी कमी झालंय, काहीतरी कमी झालंय. म्हणजे कमी झालेलं ज्यावेळेस आपल्याला दाखवायचं असेल, सांगायचं असेल, उरलेलं जे दाखवायचं असेल, त्यासाठी त्याला आपल्या गणितीय भाषेत ऋण संख्या किंवा ऋण किंवा कमी, त्याला इंग्रजी मायनस, वजा, या स्वरूपामध्ये ऋण संख्या, म्हणजे ज्या संख्या शून्यापेक्षा लहान असतात त्यास ऋण संख्या असं म्हणतात. संख्या रेषेवरती आहे,
आपण संख्या रेषा समजून घेऊ. संख्या रेषेच्या उजव्या साईडला गेलं तर वाढत चालतंय आणि शून्यापासून म्हणजे शून्यापासून उजव्याकडे गेलं तर वाढत चालतंय, शून्यापासून डावीकडे गेलं तर कमी होत चालतंय संख्या रेषेवरती. मग ज्या संख्या शून्यापेक्षा लहान असतात संख्या रेषेवरती, आपली संख्या रेषा असते ना अशी, जिथे शून्य असतं, मग इकडे काय -1 -2 -3, इकडे +1 +2, इकडे ते वाढत चालतं. म्हणजे मग शून्यापेक्षा लहान ज्या संख्या आहेत त्या सर्व संख्यांना ऋण संख्या असं म्हणायचं. काय म्हणायचं? ऋण संख्या. ऋण संख्या ज्या संख्या शून्यापेक्षा लहान असतात त्यास ऋण संख्या असं म्हणतात. आणि मग ऋण संख्या जी दाखवली जाते ती शून्यापासून डाव्या साईडला. मग ऋण संख्या दाखवायची असेल तर ऋण म्हणजे वजा, या ठिकाणी -1 -2 -3 -4 -5. तुम्हाला संख्या रेषेवरती जेवढ्या संख्या दाखवता येतील तेवढ्या संख्या तुम्ही दाखवू शकता. लक्षात ठेवता, लक्षात येईल जेवढ्या संख्या दाखवतील तेवढं तुम्हाला दाखवता येईल. त्यानंतर मग धनसंख्या. धनसंख्या म्हणजे काय? शून्यापेक्षा जास्त. शून्यापेक्षा जास्त आपण बघतो ना संख्या रेषेवर शून्य आहे, मी तर +1 +2 +3 ही संख्या रेषा. शून्यापेक्षा जास्त झाले की नाही इकडे वाढत चाललंय ना. 1चं 2 झालं, 2चं 3 झालं, 3चं 4 झालं. जेवढं तुम्हाला संख्या रेषा वाढवतील तेवढं म्हणजे शून्यापेक्षा ज्या धनसंख्या म्हणजे काय? शून्यापेक्षा जास्त असणाऱ्या संख्यांना धनसंख्या म्हणायची. लक्षात येईल प्रत्येकाच्या? हो. त्याच्यानंतर आता धन व महत्वाचं काय लक्षात ठेवायचंय? धन व ऋण संख्या शून्याच्या विरुद्ध दिशेने असतात. या ठिकाणी आपण संख्या रेषा काढली, समजा इथे -1 आहे, -2 आहे, -3. या ठिकाणी शून्य चिन्ह आहे. ठीक आहे, काय आहे? शून्य. आता बघून घ्या, इथं शून्याच्या उजव्या साईडला +1 झाला म्हणजे -1 झाला, तर शून्याच्या डाव्या साईडला -1 झाला. म्हणजे या एकमेकाच्या डायरेक्ट विरुद्ध झाले नाही का? कशाच्या विरुद्ध झाले? शून्याच्या उजव्या साईडला अधिक, शून्याच्या डाव्या साईडला वजा. म्हणून त्या काय आहे? एकमेकाच्या कशा आहेत? त्या विरुद्ध संख्या आहे. लक्षात ठेवा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शून्याला कोणतेही चिन्ह देत नाही. -1 असू शकत नाही आणि +1 असू शकत नाही. -0 किंवा +0 असत नाही. लक्षात येतंय का? म्हणजे -0 असं काही नाही, कारण शून्य म्हणजे काहीच नाही. शून्य म्हणजे जर काहीच नाही तर त्यात वजा काय आणि अधिक काय? किंवा मग मी जर म्हणलं माझ्या अधिक शून्य आहे, अरे शून्य म्हणजे काहीच नाही ना. शून्य म्हणजे काहीच नाही. ज्यावेळेस जे काहीच नाही त्याला वजा मध्ये लिहा किंवा अधिक मध्ये लिहा. माझ्याकडे 1,00,000 शून्य आहे, माझ्याकडे 1,00,000 अधिक शून्य आहे, काय काहीच नाही. किंवा मग माझ्याकडे 1,00,000 वजा 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 शून्य आहे म्हणजे काहीच नाही. शून्य म्हणजे काहीच नाही. म्हणून शून्याला कोणतेही चिन्ह देत नाही, ना वजाचं ना अधिकचं. हे लक्षात ठेवायचं. आता पूर्णांक संख्येकडे आपण काय केलं? नैसर्गिक संख्या बघितल्या आपण, म्हणजे निसर्गातील असलेल्या सर्व वस्तू मोजण्यासाठी ज्या अंकाचा वापर करतो ते झालं. त्याच्यानंतर मग ते 1 ते 9 पर्यंत अंक झाले. परंतु तरी अंकाची जी काही क्रिया आहे ती पूर्ण झालेली. मग त्याच्यामध्ये 0 टाकला, 0 टाकल्यानंतर मग ते झाले एकूण 10 अंक झाले. मग 1 0 1 2 3 4 5 6 7 8 9 इथपर्यंत झाले. म्हणजे 0 टाकल्यामुळे ते काय झालं? पूर्ण संख्या झाली. म्हणजे 0 ते 9 पर्यंत असे एकूण 10 अंक झाले. आणि या 10 अंकातून जगातील सर्व प्रकारच्या अंकाची बेरीज होते. म्हणजे करता येते. मग त्यानंतर मग त्यात ऋण संख्या झाल्या, त्यानंतर धनसंख्या झाल्या, ऋण संख्या झाल्या आणि धनसंख्या झाल्या. आता त्याच्यानंतर येते पूर्णांक. मग पूर्णांक संख्येमध्ये मग या ठिकाणी या सगळ्या संख्याचा वरील असलेल्या सगळ्या संख्येचा समावेश त्याच्यात होतो. मी तुम्हाला म्हटलं होतं की पूर्णांक संख्या, इथं फक्त काय होतं? पूर्ण संख्या होतं. आता खाली आलं पूर्णांक, काना आला आणि वरती एक टिंब आला आणि पुढे क आला. ठीक आहे, पूर्णांक संख्या. मग पूर्णांक संख्या काय सांगितलं? नैसर्गिक संख्या, मोज संख्या, धनसंख्या, ऋण संख्या किंवा पूर्ण संख्या. पूर्ण संख्ये मिळून तयार होणाऱ्या संख्येस पूर्णांक संख्या असे म्हणतात. मग त्या ठिकाणी नैसर्गिक संख्येमध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 पूर्ण संख्येमध्ये 0 1 2 3 4. त्यानंतर
वजा किंवा ऋण संख्या -1 -2 -3 ओके। त्याच्यानंतर आले धन संख्या अधिक 1 अधिक 2 अधिक 3 या ज्या सर्व संख्या आहेत या सर्व संख्या ज्या आहेत तर मग कोणत्या संख्या आहेत त्या पूर्णांक संख्या आहेत या स्वरूपामध्ये आहे। मग या प्रकारे या संख्या समजल्यानंतर आता आपल्याला पुढे जायचंय। पुढे काय बघायचं समसंख्या आणि विषम संख्या पुन्हा परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या हे आपल्याला समजून घ्यायच्या। आपण बघितलंय त्यानंतर पुढची संख्या जी आहे ती आहे परिमेय संख्या। आता नेमकं परिमेय संख्या काय गणितीय क्रिया समजून घेत असताना संख्येला नाव दिलेलं आहे। संख्या कशा आहेत काय आहेत हे आपल्याला माहिती। त्या समजा संख्या रेषेवर समजून घ्या किंवा मग गणित करत असताना -25/3 अशा प्रकारचं गणित आलं असेल किंवा -10/7 किंवा -4 किंवा 0 3 8 32/3 किंवा मग 67/5 किंवा या स्वरूपाचे असे अनेक गणित फक्त या ठिकाणी चिन्ह असे राहतील संख्या बदललेल्या असतील। अशा स्वरूपामध्ये जर संख्या रेषेवर किंवा गणित करत असताना जर संख्या येत असतील तर तुम्हाला जर विचार केला की संख्येला कोणत्या संख्या म्हणायचे तर मग त्याला म्हणायचे परिमेय संख्या। कोणत्या संख्या म्हणायचे त्याला परिमेय संख्या असं म्हणायचं। त्यानंतर तुम्हाला जर म्हणलं अपरिमेय संख्या जसं की आता पायथागोरसच्या नियमामध्ये या ठिकाणी पाय हे पाय आहे हे जे चिन्ह आहे हे पायचं चिन्ह आहे असं ठीक आहे। पायची किंमत काढ काही गणित अरे यार हे काय काढलं सर असं 1 2 रेषा काढल्या असं काढलं हे पाय आहे ठीक आहे। पायथागोरसच्या नियमामध्ये पाय आहे मग पायची किंमत काय या ठिकाणी 22/7 ठीक आहे 22/7 अशा स्वरूपात आहे। किंवा मग एखादं गणित लिहिलेलं आहे वर्गमुळात 2 अरे वर्गमुळात 2 मग असं ज्या वेळेस दाखवल्या जात असेल वर्गमुळात 2 ची किंमत वेगळी काढायची प्रत्यक्ष मुळावरती संख्या वेगळी आहे परंतु वर्गमुळात त्याची किंमत वेगळी आहे। एखाद्या संख्येची किंमत जसं की आता हा पाय दिसतो या पायची किंमत गणितीय रूपामध्ये काय घेतलंय 22/7 अशी याची किंमत आहे। अशा स्वरूपाची ज्यावेळेस गणित येते जसं की आपण काय म्हणतो परिमेय जसं की 3 वर्गमुळात 2 हे चिन्ह कायचं वर्गमुळाचं काय 3 वर्गमुळात 2 किंवा असं गणित आलं 7 अधिक वर्गमुळात 2 संख्या बदललेल्या असते फक्त चिन्ह वगैरे लक्षात ठेवा। पुन्हा 3 वजा वर्गमुळात 2 3 वजा वर्गमुळात 2 या स्वरूपात जर गणित आले किंवा संख्या रेषेवर दाखवण्याची वेळ असेल किंवा मग गणित करताना अशा स्वरूपात जर गणित दिसत असेल असं जर काही गणित दिसत असेल समजून घ्या त्या फक्त संख्या आहे अपरिमेय संख्या आहे असं ते समजायचं। संख्या बघितल्यावर तुम्हाला सांगायला अरे सर ही तर अपरिमेय संख्या आहे सर ह्या परिमेय संख्या सर पण या परिमेय संख्यामध्ये जवळपास जर म्हटलं तर सगळ्या संख्या आल्या या ठिकाणी -25/3 आहे वजा असं -4 आलाय अपूर्ण म्हणजे काय अपूर्ण संख्या आली इथं 3 0 आलाय म्हणजे कोणती संख्या आली 3 आलं 0 आलं म्हणजे कोणती संख्या आली पूर्ण संख्या आली आपण लगेच विसरतो 8 आलेला आहे ठीक आहे। या ठिकाणी धन संख्या आलेली आहे या ठिकाणी ऋण संख्या आलेली आहे लक्षात आलंय का। या ठिकाणी अपरिमेय संख्येमध्ये या ठिकाणी धन संख्या आली ऋण संख्या आली पूर्ण संख्या आली मोल संख्या किंवा म्हणजे नैसर्गिक संख्या आलेली आहे ठीक आहे। मग या सर्व संख्येचा समज हा परिमेय संख्येत होतो आणि अपरिमेय संख्येमध्ये ज्यावेळेस या स्वरूपात अशी काही गणित आलेले असेल किंवा संख्या रेषेवर मांडली ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस या स्वरूपाचं जे गणित आहे असं जर असं समजून घ्या ही संख्या कोणती आहे तुम्हाला जर विचारलं तुम्ही सांगायचंय अपरिमेय संख्या असं तुम्हाला सांगावं लागेल। काल्यात मग या ठिकाणी समसंख्या म्हणजे किंवा नैसर्गिक संख्या त्यालाच काय म्हणतो आपण मोल संख्या असं म्हणतो। त्यानंतर पूर्ण संख्या नैसर्गिक संख्येची सुरुवात झालेली 1 पासून तसंच पूर्ण संख्या जेव्हा त्याच्यामध्ये 0 आल्यानंतर 0 1 2 3 4 5 6 7 8 9 अंक झाले त्यावेळेस ती पूर्ण संख्या झाली। त्यानंतर धन संख्या धन म्हणजे अधिक त्यानंतर ऋण संख्या त्यानंतर पूर्णांक संख्या घेतली आपण पूर्णांक संख्येमध्ये काय काय घेतलं आपण नैसर्गिक संख्या घेतली
पूर्ण संख्या घेतली, धनसंख्या घेतली आणि ऋण संख्या घेतली, या सर्व संख्यांचा जो समूह आहे तो सर्व संख्या समूह मिळून काय तयार झाला, पूर्णांक संख्येचा समूह झाला. त्यानंतर बघितलं परिमेय संख्या आणि त्यानंतर अपरिमेय. ओके, हे लक्षात ठेवायचंय, लक्षात ठेवायचंय, लक्षात ठेवायचं, कारण कायमचं आहे. संख्या, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, परिमेय संख्या, धन संख्या, ऋण संख्या या बदलणार नाहीत. या अशा आहेत अशाच आहे, चिन्ह असे आहेत असेच आहे, त्यात फक्त अंक बदल होईल, बाकीचं काही वेगळं होणार नाही. लक्षात आलंय? समजलं? मग थांबायचं. ओके.